झोप उडवणारं बिल. गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पंतप्रधानांनाही पद सोडावं लागणार. विधेयकांबाबत सभागृहात मोठा गोंधळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी 3 विधेयके सादर केली. या विधेयकांमध्ये जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात अटक झाली तर त्यांना पदावरून काढून टाकता येणार आहे. आज अमित शहा यांनी संविधान 130वी दुरुस्ती विधेयक 2025 हे केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक 2025 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक 2025 लोकसभेत सादर केले. या विधेयकांबाबत सभागृहात मोठा गोंधळ झाला. केंद्र सरकार संविधानात आता मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आज सादर झालेल्या विधेयकामध्ये गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 30 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज संसदेत सादर केलेल्या विधेयकांमध्ये अशी तरतूद आहे की जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना किमान 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाच्या शिक्षेच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आणि ते सलग 30 दिवस कोठडीत राहिले तर त्यांना 31व्या दिवशी पदावरून काढून टाकणे बंधनकारक असेल. अशा परिस्थितीत राष्ट्रपती पंतप्रधानांना पदावरून हटवतील, राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवतील, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मंत्र्यांना हटवतील, तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याचा अधिकार राज्यपालांना असेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.